Next part, last part, biodegradable polymer. These are the special class of polymer that breaks down after its intended purpose by bacterial decomposition process to result in natural byproducts such as gases, carbon dioxide, N2, water, biomass, and inorganic salts. काल बघितलं होतं फर्स्ट बायोडिग्रेडेबल पॉलिमर असेल तर त्याला आपण काय म्हणतो बायोपॉल. सेकंड वन इज पॉलिकॅप्रोलॅक्टॉन. थर्ड इज पॉलिलॅक्टिक ऍसिड. फोर्थ इज पॉलिग्लायकॉलिक ऍसिड अँड पॉलिडायक्झॉन. सगळे पॉलिमर आपण कशासाठी वापरतोय? मेडिकल पर्पज, मेडिकल सर्जरी पर्पज. एकदम सिंपल आहे. बायोडिग्रेडेबल, ज्याचं डिग्रेडेशन, ज्या पॉलिमरचं आपण डिग्रेडेशन करू शकतोय बाय युझिंग बॅक्टेरिया किंवा by using biological process. Simple as these are the special class of polymer that break down after its intended purpose by bacterial decomposition process to result in natural byproducts such as gases, water, biomass and inorganic salt. पहिला जो biodegradable polymer आहे त्याला आपण काय म्हणतो? बायोपॉल. सिंपल आहे. फर्स्ट इज बायोपॉल किंवा ते फर्स्ट स्ट्रक्चर इज PHP. बायोपॉल असेल, it can be injection molded and vacuum formed. It has a range of uses such as packing, shampoo bottles, disposal razors, disposal cups, surgical stitches, surgical pins, disposable knives, forks, oven medical patches and nappy lining. सगळे apparatus आहे कसे तो it is used in medical purpose. सिंपल आहे. पहिल्यांदा काय पॅकिंग साठी आहे, शॅम्पूचे बॉटल पॅक करण्यासाठी, रेझर्स आहेत, कप्स आहेत, टीचेस आहेत. सर्जिकल टीचेस म्हणजे काय? ऑपरेशन नंतर जे आपण टीचिंग करतो त्याला आपण काय म्हणतो? सर्जिकल टीचेस आहेत. सर्जिकल पेन्स आहेत, ऑपरेशनचं साहित्य आहे. डिस्पोजल नाईव्स अँड फॉर्क्स आहेत. ओव्हन मेडिकल पॅचेस अँड नॅपी लाइनिंग्स आहेत. बघा, फर्स्ट बायोडिग्रेडेबल पॉलिमर डेफिनेशन. पहिला आहे त्याला आपण काय म्हणतो? जो फर्स्ट आहे बायोपॉल. सेकंड आहे पॉलिकॅप्रोलॅक्टॉन. थर्ड आहे पॉलिलॅक्टिक ऍसिड. फोर्थ आहे पॉलिग्लायकॉलिक ऍसिड अँड लास्ट वन इज पॉलिडायक्झॉन. हे लक्षात बघा, ज्याचं आपण डिग्रेडेशन करतोय किंवा ब्रेक्स करतोय. पॉलिमर दॅट ब्रेक्स डाऊन. जर त्याला ब्रेक करत असो, डिकम्पोजिशन करत असो, तर त्या टाईपच्या पॉलिमरला आपण काय म्हणतोय? बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि त्याचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत ते काय? तो गॅसेस आहेत. कोणते गॅसेस आहेत? कार्बन डायऑक्साइड आहे, नायट्रोजन आहे, वॉटर आहे, बायोमास आहे आणि त्याचबरोबर काय? इनऑर्गॅनिक साल्ट आहे. पहिला आहे त्याला आपण काय? जो फर्स्ट आहे बायोपॉल. सांगता येईल? सिंपल आहे, स्पेशल क्लास ऑफ पॉलिमर. त्याला आपण ब्रेकिंग करतोय. जर ब्रेक केला, डिकम्पोज केला, तर जे बाय प्रोडक्ट आहेत किंवा नॅचरल बाय प्रोडक्ट्स बाहेर पडत आहेत, नैसर्गिक बाय प्रोडक्ट्स आहेत, सच ऍज गॅसेस, कार्बन डायऑक्साइड आहे, N2 आहे, वॉटर आहे, बायोमास आहे, इनऑर्गॅनिक साल्ट्स आहे. आणि कशासाठी वापरतोय आपण? फॉर एक्झाम्पल फॉर मेडिकल पर्पज. सगळे जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत ते आपण कशासाठी यूज करतोय? फॉर मेडिकल पर्पज किंवा मेडिकल ॲपॅरेटस साठी आपण यूज करतोय. फर्स्ट डेफिनेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर अँड फर्स्ट इज बायोपॉल. कोण कंटिन्यू करते? समृद्धी फास्ट. Biodegradable polymers. These are special class polymer that breaks down after its intended purpose by bacterial decomposition process to result in natural byproducts such as gases, CO2, N2, water, biomass, and inorganic salts. Next, Biopol PHB. Biopol PHB can be injection molded and vacuum formed. It has a range of uses such as packaging, shampoo bottles, disposable razors, disposable cups, surgical stitches, surgical pins, disposable nails and forks, woven medical patches and nappy linings. Good. बघा, डेफिनेशन ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. पहिला जो आहे त्याला आपण काय म्हणतो? बायोपॉल. फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय? बायोपॉल. नेक्स्ट, Raj, biodegradable polymer. Yes, biodegradable polymer. These are the special class of polymer that break down after its intended purpose by bacterial decomposition process to result in natural byproducts such as gases, CO2, N2, water, biomass, and inorganic salts. First, biopol. Biopol PHB can be injection molded and vacuum formed. It has a range of uses such as packing, shampoo bottles, disposal razors, disposal cups, surgical stitches, surgical pins,
disposal, knives and forks, own medical patches, and nappy liming. Good. Next, Devki, biodegradable polymer and Biodegradable polymers. These are specially class of polymer that breaks down after the intended purpose by bacterial decomposition process to result in natural byproducts such as gases CO2, N2, water, biomass, and inorganic salt. Biopol. Biopol PHB can be injection molded and vacuum formed. It has a range of use such as packing, shampoo bottles, disposal razors, disposable cups, surgical stitches, surgical pins, disposable knives and forks, woven medical pitches, and nappy lining. good. Next. Naneshwar, biodegradable polymer and first polymer is a biopol. Fast. Yes, sir. Biodegradable polymer. These are special class of polymer that breaks down after its intended purpose by bacterial decomposition process to result in natural byproducts such as gases, CO2 and N2, water, biomass, and inorganic salts. Biopol. Biopol PHB can be injection molded and vacuum formed. It has a range of uses such as packaging, shampoo bottles, disposable razors, disposable cups, surgical stitches, surgical pins, disposable knives and forks, woven medical patches, and nappy linings. Good. Next. Ilka Lakshat, definition of biodegradable polymer and first polymer is PHP. याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायची गरज नाही. कशासाठी कोणता वर्ड आहे का लक्षात येत नाही. कॅन बी इंजेक्शन मोल्डिंग आपण बघितलं होतं. इंजेक्ट करतो आपण ज्या साच्यामध्ये पाहिजे. मोल्ड म्हणजे काय साचा व्हॅक्युम फॉर्म आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत ते काय मेडिकल ॲपरेटस आहेत. शॅम्पू बॉटल असेल, डिस्पोजल रेझर्स असतील, डिस्पोजल कप्स असतील, सर्जिकल स्टिचेस म्हणजेच काय ज्या वेळेला आपण ऑपरेशन करतोय त्यावेळेला जे स्टिच करायचं ॲपरेटस आहे त्याला किंवा ऑपरेशन नंतर जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो आपल्या लँग्वेज मध्ये टाके घेण्यासाठी जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सर्जिकल स्टिचेस, सर्जिकल पिन्स, डिस्पोजल नाइव्स अँड फोर्क्स, ओव्हन मेडिकल पॅचेस अँड नॅपी लाइनिंग. ठीक आहे. हे सगळे काय मेडिकल ॲपरेटस आहेत. फर्स्ट पार्ट राईट करता डेफिनेशन अँड फर्स्ट इज बायोपॉल. स्ट्रक्चर लिहायची गरज नाही. रिप्लाय द येस नो. Yes, sir. फक्त काय डेफिनेशन आणि फर्स्ट ऍप्लिकेशन. ठीक आहे. अरे कंप्लीट झालं की चॅट बॉक्सला टाकायचं ना.
अरे झालं कंप्लीट. श्रीधर, हा स्नेहल, हा निलेश, सही कंप्लीट झाला. येस सर. ठीक आहे. बघा हा शेवटी घेऊ आपण पॉलीकॅप्रोलॅक्टोन. फर्स्ट कोणता? बायोपॉल. नेक्स्ट ला पॉलीलॅक्टिक ऍसिड. स्ट्रक्चर लिहायची गरज नाही, हेडिंग टाका फक्त. पॉलीलॅक्टिक ऍसिड सिंपल आहे. पॉलीलॅक्टिक ऍसिड इज वाइडली यूज्ड इन द मेडिकल फील्ड due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and may have been made using PLA. PLA म्हणजे काय? पॉलीलॅक्टिक ऍसिड. हे लक्षात. सेकंड ला पॉलीलॅक्टिक ऍसिड किंवा परत ला अगोदर लक्षात आहे. PLA is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and mesh have been made using PLA. हे लक्षात. सेकंड कोणता आहे? पॉलीलॅक्टिक ऍसिड. थर्ड कोणता आहे? पॉलीग्लायकोलिक ऍसिड. पॉलीग्लायकोलिक ऍसिड असेल. Biodegradable polymers can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental, orthopedic, and tissue engineering. Simple आहे. पॉलीग्लायकोलिक ऍसिड असेल तर ऍप्लिकेशन्स काय? तो ड्रग डिलिव्हरी, डेंटल, ऑर्थोपेडिक अँड टिश्यू इंजिनिअरिंग. आणि लास्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? पॉलीडायऑक्साइड. इट इज युज्ड फॉर बायोमेडिकल ऍप्लिकेशन्स पर्टिक्युलरली इन द प्रिपरेशन ऑफ सर्जिकल सुटर्स. Other biomedical applications include orthopedics, maxillofacial. Maxillofacial म्हणजे काय? सर्जरी कशाची? फेस आहे, चेहरा असेल, नेक असेल, मान असेल, त्याला आपण त्या टाईपच्या सर्जरीला आपण काय म्हणू शकतो? मॅक्झिलोफेशियल सर्जरी. प्लास्टिक सर्जरी, ड्रग डिलिव्हरी, कार्डिओव्हास्क्युलर ऍप्लिकेशन्स अँड टिश्यू इंजिनिअरिंग. एकदम सिंपल आहे. सेकंड पॉलीमर घ्या, पॉलीलॅक्टिक ऍसिड. थर्ड पॉलीग्लायकोलिक ऍसिड. अँड लास्ट वन इज पॉलीडायऑक्साइड. पॉलीलॅक्टिक ऍसिड असेल तर काय सांगतो आपण? PLA is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and mesh have been made using PLA. Polylactic acid, polyglycolic acid. Biodegradable polymers can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental, orthopedic, and tissue engineering. Polydioxane, it is used for biomedical applications, particularly in the preparation of surgical sutures. Other biomedical application includes orthopedics, maxillofacial surgery, plastic surgery, drug delivery, cardiovascular applications, and टिश्यू इंजिनिअरिंग. हे लक्षात. कोण कंटिन्यू करते फास्ट? श्रद्धा, पॉलीलॅक्टिक ऍसिड. Yes, sir. ठीक आहे, एक जण कंटिन्यू करा. 7, रोल नंबर 7 श्रद्धा. Yes, sir. Polylactic acid is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and mesh have been used made using PLA. polylactic acid. ठीक आहे, राहू. ठीक आहे. स्नेहल सेकंड. ठीक आहे, स्नेहल सेकंड पॉलीग्लायकोलिक ऍसिड. स्नेहल. B13 श्रद्धा, पॉलीग्लायकोलिक ऍसिड. श्रद्धा B13 पॉलीग्लायकोलिक ऍसिड. ठीक आहे, अबोली पॉलीग्लायकोलिक ऍसिड. Yes, sir. Polyglycolic acid biodegradable polymer can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental, orthopedic, and tissue engineering. Next, polydioxane.
polydioxane. It is used for biomedical application, particularly in the preparation of surgical structure. Other biomedical application include orthopedic, maxillofacial surgery, plastic surgery, drug delivery, cardiovascular applications, and tissue engineering. Good. Next, Sai, polylactic acid. Polylactic acid PLA is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and mesh have been made using PLA. Second, polyglycolic acid. Polyglycolic acid biodegradable polymers can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental orthopedic, and tissue engineering. Last, polydioxane. Polydioxane. It is used for biomedical applications, particularly in the preparation of surgical structures. Other biomedical applications include orthopedics, maxillofacial surgery, plastic surgery, drug delivery, cardiovascular applications, and tissue engineering. Good. Next. Vaishnavi, B08. वैष्णवी ठीक है B20 वैष्णवी से रखे Polylactic acid PLA is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and mesh have been made using PLA. Second, polyglycolic acid. Biodegradable polymers can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental, orthopedic, and tissue engineering. And last, Polydioxane. It is used for biomedical applications, particularly in the preparation of surgical suitors. Other biomedical applications include orthopedic, maxillofacial surgery, plastic surgery, drug delivery, cardiovascular application, and tissue engineering. फॉर एक्झाम्पल काय सर्जिकल सुटर्स म्हणजे काय आपण जे ऑपरेशनचा पार्ट असतोय ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशन्स करतो किंवा त्याला आपण काय म्हणतो कॉमनली ऑपरेशन थिएटर त्याला आपण काय म्हणतोय आता या आपल्या लँग्वेज मध्ये प्रिपरेशन ऑफ सर्जिकल सुटर्स त्याचे जे ऍपरेटस असतात त्याच्यासाठी आपण पॉलीडायऑक्सिन यूज करतो हे लक्षात पॉलीलॅक्टिक ऍसिड सिंपल आहे त्याच्यासाठी वापरतो आपण स्क्रूज रॉड्स पिन्स अँड मेस have been made using PLA. Second polyglycolic acid, drug delivery, dental, orthopedic and tissue engineering. Simple words आहेत drug delivery, dental म्हणजे दाताचं असेल, orthopedic असेल, हाडाचं असेल. Next आहे it is used for biomedical application. Dioxin असेल तर कशासाठी वापरतो आपण orthopedic, maxillofacial surgery, फेस असेल नेक असेल. नेक्स्ट आहे प्लास्टिक सर्जरी ड्रग डिलिव्हरी कार्डिओव्हास्क्युलर ऍप्लिकेशन्स अँड टिश्यू इंजिनिअरिंग हे लक्षात राज पॉलीलॅक्टिक ऍसिड. Yes, sir. Polylactic acid PLA is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screw, rods, pins, and mesh have been made using PLA. Next, polyglycolic acid. Biodegradable polymers can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental, orthopedic, and tissue engineering. Next, polydioxane. It is used for biomedical applications, particularly in the preparation of surgical sutures. Other biomedical applications include orthopedics, maxillofacial surgery, plastic surgery, drug delivery, cardiovascular applications, and tissue engineering. गुड. आता हे सगळे पार्ट्स लिहिता तिन्ही फक्त स्ट्रक्चर लिहायचे नाही स्ट्रक्चरची गरज नाही आपल्याला. येस सर. ठीक आहे राईट करा आणि चॅट बॉक्सला टाका.
हा, समृद्धी कंप्लीट झालं. Yes, sir. हा, कंटिन्यू करते हैं. पॉलीलैक्टिक एसिड. Yes, sir. Polylactic acid, PLA, is widely used in the medical field due to its ability to degrade into non-toxic lactic acid. Medical implants such as screws, rods, pins, and mesh have been made using PLA. Next, polyglycolic acid. Biodegradable polymers can be effectively used for several biomedical applications such as drug delivery, dental, orthopedic, and tissue engineering. Polydioxane. It is used for biomedical applications, particularly in the preparation of surgical sutures. Other biomedical applications include orthopedic, maxillofacial surgery, plastic surgery, drug delivery, cardiovascular applications, and tissue engineering. गुड. ठीक आहे. लास्ट पार्ट घ्या. काय? पॉलीकॅप्रोलॅक्टोन. काय लिहिणार? लास्ट पार्ट पॉलीकॅप्रोलॅक्टोन. हेडिंग टाका. इथे दिसत नाही. आपण हे करू. हा, पॉलीकॅप्रोलॅक्टोन दिसते पीडीएफ. Yes, sir. हा, फक्त पॉलीकॅप्रोलॅक्टोन घ्या. काय हो? It is a synthetic biodegradable polymer and can be blended with ABS, PVC, nylon 6 to make molded articles, starch, yield, polyethylene for films. येईल लक्षात. एवढंच लिहा. पॉलीकॅप्रोलॅक्टोन. It is a synthetic biodegradable polymer and can be blended with ABS, PVC, and nylon 6 to make molded articles. साचा असणारे आर्टिकल्स आपण प्रिपेअर करतोय. स्टार्च, polyethylene for films. 4 लाइन्स आहेत. Polycaprolactone, it is a synthetic biodegradable polymer and can be blended with ABS, PVC, nylon 6. ते polymer आहे to make molded articles, starch, yields, polyethylene for films. कंप्लीट झालं की सांगा. फक्त पॉलीकॅप्रोलॅक्टोन ला. ठीक आहे. It is a synthetic biodegradable polymer can be blended with ABS, PVC, nylon 6 to make molded articles, starch, yield, polyethylene for films. कंप्लीट झालं. वैष्णवी. No, sir. कंप्लीट झालं की सांगा. आणि अभ्यासाला लागा. राज. Yes, sir. झालं. गुड. ठीक आहे. निलेश कंप्लीट मध्ये 4 तर लाईन आहे. Polycaprolactone, it is a synthetic biodegradable polymer can be blended with ABS, PVC, nylon 6 to make molded articles, starch, yield, polyethylene for films. ठीक है. Answer is next. Samruddhi, question number 16. Question number 16. Bakelite is an example of option A, thermoresin. Option B, epoxy resin. Option C, phenol formaldehyde resin. Option D, all of the above. Simple है. Bakelite is example of phenol formaldehyde Phenol resin. formaldehyde resin. बाकीचे नको असणारे पार्ट्स आपल्याला दिले जातात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. अबोली. Question number 17. Yes, sir. Plasticizers are added to resins to increase their option A, hardness and plasticity. Option B, softness and flexible. C, softness and plasticity. D, plasticity and flexible. Option A, Hardness and plasticity. Next, Devki.
Question number 18, continue करा पुढं. Question number 18. Which of the following is monomers of the Polystyrene. option A ethylene, option B styrene, option C isoprene, option D none of this. काय सिंपल आहे. पॉलिस्टायरीन. स्टायरीन कधी येतो? इथिन मधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला कशाने? C6H5 ने, किंवा काय येतो? स्टायरीन. म्हणजे बेसिक युनिट काय? इथिन किंवा इथिलीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. Polythene is an example of addition polymerization. Polythene is an example of, कुणाचं एक्झाम्पल आहे? Addition polymerization. Next, ज्ञानेश्वर, question number 20. Yes, sir. Which of the following is an example of condensation polymerization? Option A polyvinyl acetate, option B bakelite, option C nylon 66, option D both B and C, option C. काय येईल? Which of the following is the example of condensation polymerization? Bakelite, nylon 66. Question number कोणता आहे? 20 आहे ना? Yes, sir. Yes, sir. अरे बॅकलाइट मध्ये आपण काय करतो रे? वॉटर बाहेर पडत आहे. या ठिकाणी ऑप्शन डी करेक्ट आहे. एवढं लक्षात ठेवा. कंडेन्सेशनचे एक्झाम्पल कोणते असतात? बॅकलाइट मध्ये वॉटर बाहेर पडत आहे, नायलॉन 66 लाही वॉटर बाहेर पडत आहे. हे लक्षात, तेवढं करेक्ट करा. काय येईल लक्षात? बॅकलाइट म्हणजे काय? फिनॉल फॉर्मल्डिहाइड रेझिन, त्याच्यामध्ये वॉटर बाहेर पडत आहे. नायलॉन 66 ला बी वॉटर बाहेर पडत आहे. म्हणजे आन्सर इज बोथ बी अँड सी. नेक्स्ट, फिनॉल फॉर्मल्डिहाइड इज ऑल्सो कॉल्ड ऍज, त्याला पण काय म्हणतो? बॅकलाइट. PVC इज एक्झाम्पल ऑफ, सेम आहे. क्वेश्चन नंबर कोणता आहे? 22. सिमिलर आहे. सिमिलर असेल येईल का? पॉलीविनिल क्लोराइड. कोण कंटिन्यू करते? 22. PVC is an example of option A homopolymer, option B copolymer, option C heteropolymer, option D condensation polymer. आन्सर सेम आहे. विनिल क्लोराइड पासून तयार होतोय. म्हणजे क्वेश्चन विनिल होमोपॉलिमर. विनिल क्लोराइड कसं तयार होतो? इथिलीन मधला हायड्रोजन एक रिप्लेस होतोय कशाने? क्लोरीनने. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 23. फास्ट. वैष्णवी. Natural rubber is a polymer of styrene, isoprene, ethane, butadiene. ब्युटेडाईन. काय येईल आन्सर मग? अरे रबर हा शब्द दिसला आणि आयसोप्रीन दिसला की डोळे झाकून काय आन्सर असते? आयसोप्रीन. नेक्स्ट 24. द मोस्ट कॉमनली युज्ड वल्कनायझिंग एजंट इज, कोणता असतो? सल्फर. वल्कनायझेशन म्हटलं की कोणता एलिमेंट असतोय? सल्फर. लक्षात ठेवायचं. द प्रोसेस ऑफ हिटिंग रबर विथ सल्फर ऍट 100 to 140 degree Celsius is known as वल्कनायझेशन ऑफ रबर. 100 ते 140 ला जर हीट केलं तर त्या प्रोसेसला पण काय म्हणतो? वल्कनायझेशन ऑफ रबर. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 26. सिंपल आहे. हा पार्ट आपल्याला नाही तरी पण आपण बघू. ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे? 26. समृद्धी. The most extensively used reinforcing rubber is option A asbestos rubber, asbestos, glass fiber, cotton fiber cotton आणि wool fiber. आन्सर काय असते याचं? ग्लास फायबर. आता इपी क्लोरोहायड्रेन अँड बिस्फिनॉल ए इज द मोनोमर ऑफ. एकदम सिंपल आहे. बी, त्याला असं पण काय म्हणतो? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इपॉक्सी रेझिन. रेझिनचे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, बोना एस रबर इज अ पॉलिमर ऑफ. बोना एस म्हणजे काय? ब्युटाडाईन स्टायरीन. कुठे येते बघा? कोणता ऑप्शन आहे? बोना एस म्हणजे कुणाचं लॉंग फॉर्म आहे? ब्युटाडाईन आणि स्टायरीन. किती नंबर ऑप्शन आहे? डी. Option B. ब्युटाडाईन प्लस स्टायरीन. 29. The process in which polymer is formed without the loss of any material. कोणताही मटेरियल लॉस नसेल. सिंपल आहे. काय येईल आन्सर? इट इज द एक्झाम्पल ऑफ एडिशन पॉलिमरायझेशन. एडिशनचे काय डेफिनेशन आहे? द प्रोसेस इन विच पॉलिमर इज फॉर्म्ड विदाउट लॉस ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड एज एडिशन polymerization. बरोबर? Is called as
त्याला आपण काय म्हणतो ऍडिशन पॉलिमरायझेशन. नेक्स्ट, इन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन इलिमिनेशन ऑफ डॅश डॅश टेक्स प्लेस. काय सांगता येईल? इन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन elimination dash dash takes place, monomer, long molecules, small molecules and all the above. कोण सांगते हो? क्वेश्चन नंबर 29. हा, काय बाहेर पडतं? स्मॉल Small मॉलिक्युल. molecule. आणि कोणते स्मॉल मॉलिक्युल्स असतात? तो वॉटर. त्याचबरोबर कोणता आहे? हा, सिंपल Methanol. वॉटर प्लस वॉटर तरी बाहेर पडतो किंवा मिथेनॉल बाहेर पडतो. हा, कंडेन्स म्हणलं की वॉटर बाहेर पडतो, लक्षात ठेवायचं. स्मॉल मॉलिक्युल्स म्हणजे काय? वॉटर किंवा CH3OH, त्याला आपण काय म्हणतो? मिथेनॉल. ठीक आहे. नेक्स्ट 31. कंटिन्यू करा. 31. A plastic which can be softened by heating and hardened on ऑन cooling. कूलिंग. हा, On cooling. Option A, thermoelastic. Option B, thermosetting. Option C, thermite. Option D, thermoplastic. हा, सिंपल आहे. प्लास्टिक विच कॅन बी सॉफ्टन ऑन हीटिंग अँड हार्डन ऑन कूलिंग. काय येईल आन्सर? Thermosetting. अरे एकदम सिंपल आहे. हा, प्लास्टिक विच कॅन बी सॉफ्टन ऑन हीटिंग म्हणले. Thermoplastic. हा, थर्मोप्लास्टिक आहे. इथे काय आन्सर बघा काय येते? थर्मोप्लास्टिक आहे. थर्मोसेटिंग मध्ये काय ओरिजिनल कंडिशनला पण येतो का? नाही येत. बॉन्ड्स आर परमनंटली ब्रेक. कायम स्वरूपी बॉन्ड्स काय होतात? ब्रेक झाले तर त्याला पण काय म्हणतो? सेटिंग. जर सॉफ्ट केलं तर काय होतंय? जर हीट केलं सॉफ्ट होतोय, जर कूल केलं ओरिजिनल कंडिशनला येतोय विदाउट चेंजिंग इट्स केमिकल प्रॉपर्टी. कोणतेही रासायनिक गुणधर्म न बदलता जर ओरिजिनल कंडिशनला येत असेल तर त्याला आपण थर्मोप्लास्टिक म्हणतो. इथे आन्सर काय बी दिलंय का? हा, या ठिकाणी लक्षात ठेवा थर्मोप्लास्टिकचं एक्झाम्पल आहे ते. नेक्स्ट 32. अ पॉलिमर पॉलीयुरेथेन इज युज्ड फॉर. हे आपल्याला नाही तरी पण असू द्या. ए काय? हर्ट वॉल्स. एखाद्या वेळेस याच्यामध्ये विचारलं जातं बायोडिग्रेडेबल. द स्ट्रक्चरल युनिट ऑफ हाय पॉलिमर आर कॉल्ड एज मोनोमर. आणि लास्ट अ हाय मोलिक्युलर वेट मटेरियल that can be easily be molded into any desired shape. त्याला आपण काय म्हणतो? प्लास्टिक्स. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? सिंपल काय हो? प्लास्टिक्स. लक्षात